लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मराठीतले पहिले रहस्यमय युनिव्हर्स 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला. घबाडकुंड, रहस्य, थरार आणि भीतीचा अनोखा खेळ. मराठी मनोरंजन विश्वात लवकरच एक उत्कंठावर्धक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घबाडकुंड नावातच गूढता दडलेली ही कलाकृती थरार, रहस्य आणि भीतीचा अनोखा खेळ घेऊन येत आहे. घबाडकुंड ही कथा एका अशा ठिकाणाभोवती फिरते जिथे भूतकाळातील काही न सुटलेली रहस्ये आजही जिवंत आहेत. या रहस्याशी संबंधित असलेल्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि कुतूहल यांचे अनोखे मिश्रण निर्माण झाले आहे. मात्र या रहस्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अनपेक्षित प्रवासावर घेऊन जातात. घबाडकुंड चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच साकारत असलेल्या युनिव्हर्समुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. एक भव्य आणि रहस्यमय युनिव्हर्स मोठ्या पडद्यावर साकारण्याचा हा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल संस्थेचे निर्माते डॉक्टर रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. घबाडकुंड हा भव्य चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नांना पंख फुटतात, पण त्याच वेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटांचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभे करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते आणि शेवटी नशीब जिंकतं की माणूस याची उत्कंठा वाढवणारा घबाडकुंड हा भव्य चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे, अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची दमदार फौज घबाडकुंड चित्रपटात आहे. दिग्दर्शकाने कथानकाची मांडणी अत्यंत प्रभावी पद्धतीने करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट छायांकन, पार्श्वसंगीत आणि दमदार अभिनय यामुळे घबाडकुंडचा अनुभव अधिक रोमांचक होणार आहे. थरार आणि रहस्य आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी घबाडकुंड ही एक पर्वणी ठरणार आहे. हा चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहे. कला दिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राऊंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रिरेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिंगारे व साऊंड डिझाईन मानव श्रोत्रिय MPSC यांचे आहे. मॅनेजर विष्णू घोरपडे आहेत. तिकडे दुसरा एक छोटा इंटरव्ह्यू चालू होता म्हणून जरा पळापळ आज तुम्हाला थांबावं लागलं. बोलू का? बरोबर. हा मी आहे. येत्या 19 जूनला आमचा घबाडकुंड ही फॅमिली एंटरटेनमेंट असलेली फिल्म तुमच्या भेटीला येते आहे. सर्व प्रकारचे जॉनर आम्ही एकाच सिनेमात हाताळले. म्हणजे ही फिल्म हॉरर सुद्धा आहे, थ्रिलर सुद्धा आहे, सस्पेन्स सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे, कॉमेडी सुद्धा आहे याच्यामध्ये, आणि एक छान फॅमिलीची गोष्ट सुद्धा आहे. एक छोटीशी मुलगी आहे, माझी बायको आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्राजक्ता हनमधर हिने भूमिका केली. सो त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही प्रेक्षक जरी आला, जेनझी मुलं जी आली, यूथ जी आज कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांना सुद्धा ही फिल्म एंटरटेन करेल, फॅमिलीला सुद्धा एंटरटेन करेल. सर्व प्रकारच्या वर्गासाठीची ही फिल्म आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी लकी. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग होता आलं. गेली 25 वर्ष मी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमात काम करतोय. परंतु मी या मताचा आहे की प्रत्येक प्रोजेक्ट हे तुम्हाला हळूहळू जसं आपण चालायला शिकल्यानंतर एक एक पाऊल टाकत जातो, तसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट हे महत्त्वाचं असतं आणि एक एक पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जातं. मला खात्री आहे की घबाडकुंड हा ॲक्टर म्हणून माझ्यासाठी असा प्रोजेक्ट आहे की जे मला एक पाऊल पुढे घेऊन जाईल आणि मराठी चित्रपटसृष्टीला 10 पावलं पुढे नेणारा हा घबाडकुंड आहे असं मला वाटतं.
आता ते कसं आहे त्याच्यासाठी चित्रपटगृहात जायचंय. आम्ही नावामध्ये सस्पेंड ठेवलाय. कबाड काय भेटणार ते महत्वाचं आहे. मनोरंजनाचा घबाड आहे सर, मनोरंजनाचा घबाड आहे ना. आपण काय करतो, समजा आपण क्रिकेट मॅच बघितली तर आपल्याला काय मिळतं, मनोरंजन. आपण एंटरटेनमेंट दृष्टिकोनातून बघतो. तसंच हे माध्यम, एखादा माणूस नाटकाला आला वराड बघायला, 2 तास हसला तर त्याला काय मिळतं, एंटरटेनमेंट. तो त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या स्ट्रेसमधून बाहेर पडतो. तशीच ही फिल्म एंगेजिंग आहे आणि तुम्हाला एंटरटेनमेंटचं सगळं पॅकेज. हल्ली काय ते हे असतात ना, काय रे ते वेगवेगळे हे येतात प्लॅटर, ते प्लॅटर असतात ना, त्यात सगळ्या प्रकारचं ते कंसासारखं असतं, पनीर असतं, मशरूम असतं, तर ते सगळं मिक्स प्लॅटर या घबाडकुंडमध्ये. आणि तुम्ही प्रश्न विचारला तो मला आवडला, कारण नावामध्ये गंमत आहे का नाही. घबाड म्हणजे आपल्याला वाटतं घबाड सापडलं देवदत्त, तर ते घबाड जे आहे ते मनोरंजनाचा घबाड आहे. आणि कुंड, आम्ही तो कुंड निर्मात्याच्या मदतीनं, कारण त्यांनी फायनान्स केलं, कुंड तयार केलाय. 250-300 वर्षापूर्वीची विहीर तयार केली. त्याच्यामुळे तुम्हाला जाल तेव्हा तुम्हाला सगळ्या दृष्टीने तुम्ही सुखी व्हाल. नेत्रदीपक सिनेमा, उत्तम सेट, उत्तम लाईट्स, उत्तम कॅमेरा, उत्तम बीजीएम, उत्तम VFX, उत्तम कलर करेक्शन, उत्तम परफॉर्मन्सेस, उत्तम म्युझिक, उत्तम गाणी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाईड रिलीज करतोय, म्हणजे प्रयत्न करतो की 16 ते 20 देशांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त देशांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे, पहिले मराठीत. आणि आणि सिनेपोलिस जे आहे ते सोबत आहे आपल्या, आणि ती मोठ्या प्रमाणात, म्हणजे सर्वात मोठी चेन ही जी आहे आउट ऑफ इंडिया सिनेपोलिसची आहे, आणि ते आपल्या सोबत आहे फॉर द रिलीज. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा त्यांचा पहिला चित्रपट आहे मराठीचा जे ते सोबत घेऊन करतात, ते जनरली करत नाही. हा एक मुद्दा. आणि जसं हा वर्ल्ड वाईड झाला, कारण हा खूप मोठा धनुष्यबाण आहे, तो पेलवला ऑल ओव्हर वर्ल्ड. त्यानंतर हा तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्ये, मल्याळम आणि हिंदीमध्ये पण रिलीज आपण करणार त्याच्याच काही दिवसामध्ये. मला एक गोष्ट खूप गर्वाने सांगायची इच्छा होते की सरांनी आम्हाला एवढ्या छान गोष्टी अवेलेबल करून दिल्या की आम्ही प्रयत्न केला की मराठीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा सेट बांधला जो 18,000 स्क्वेअर फूटचा होता. 18,000 स्क्वेअर फूटचा, ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या विहिरी, मोठ्या मोठ्या गुफा. जनरली मराठी फिल्म एका वाड्यात होता. आम्ही सरांनी वाडाही बांधून दिला. आम्ही वाडा बांधला, जो तुम्हाला टीजरमध्ये दिसतंय तो वाडा आहे. म्हणजे 80% ते 85% आम्ही हा सेट बनवून शूट केला, तो क्रिएट केला. आणि हे खूप कमीदा कळतं. त्यानंतर आपण कमी पडत होतो VFX मध्ये, की सर्व लोक दक्षिणच्या चित्रपटांना, सर्व लोक त्या हॉलिवूडच्या पिक्चरांना, पण मला वाटायचं की मराठी पिक्चर का नाही. तर सरांच्या सपोर्ट पुढे हा VFX वाईज पण सर्वात एक मराठीतला आता असा एक फिल्म असणार ज्यात सर्वात जास्त VFX वापरण्यात. हे तुम्ही बघितलंच का, तुम्ही टीजर मध्ये बघितलं असेल. तुम्हाला खूप काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला मी. इव्हन साऊंड आणि BGM मध्ये पण आपण खूप मोठा प्रयत्न करण्याचा, मोठं धाडस करण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन फिल्म म्हणजे या फिल्मचे 20 दिवस फक्त ऍक्शन झाले. ऍक्शन शूट झालं 20 दिवस विथ द रोप. म्हणजे 3-3, 4-4 दिवस तर आम्ही पहिल्याची प्रॅक्टिस केली. मराठी ते खूप कमी होतं. आणि पुष्पा 2चे जे फाईट मास्टर होते ते आपल्या फिल्मला होते, कार्तिक डगरे म्हणून. असा आगळा वेगळा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. म्हणून मी पहिला शब्द बोललो की अशा निर्मात्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे आणि असे सर्वांना लाभले पाहिजे. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रयत्न केलाय म्हणून आम्ही युनिव्हर्स का म्हणतो, कारण आपल्याला, मला खूप मनापासून वाटतं की मी लहानपणापासून बघत आलो की आपण दुसरे फिल्म, दक्षिणच्या फिल्म खूप आपण वावाने आणि आवडीने बघतो. मग मराठी फिल्म का नाही बघत? का आपले कलाकार त्यांच्यापेक्षा चांगले नाही आहे का? 1000% चांगले आहे. पण तसा हिरोइझम, तसा मांडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. पण यावेळेस माझे हिरो तर आहेच, पण हे खूप कमालीचे हिरो आहे हे सर्वांना दाखवून देणार आहे यावेळेस की घबाडकुंडमध्ये की हे आहे ते खूपच कमाल असणार.
काय बोल पटकन. स्टोरी बद्दल घ्या सगळं. हा बोलतोय ना, मग तेच बोलतोय ना. आता काय सिंगम घ्यायचं का? अरे मी विचारतोय. अच्छा. नमस्कार. मला थोडा उशीर झाला आहे गेला. आम्ही क्रिकेट खेळत होतो. सो क्रिकेट खेळता खेळता सेलिब्रिटी क्रिकेट लीग. सो मी आणि माझा एक मित्र अशा एकाच टीममध्ये आम्ही होतो, फिल्डिंग करत होतो. आणि फिल्डिंग करता करता माझा तो मित्र मला म्हणाला, दादा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे. तो माझा मित्र म्हणजे प्रीतम. आणि क्रिकेटच्या त्या ग्राउंडवर नेहरू स्टेडियम ना पुण्याचं, सो त्या तिकडे अशा काही विषयांना हात घालण्याची एक बुद्धी झाली. आणि काही दिवसानंतर मला प्रीतमनी मला फोन केला की दादा आपण एक प्रोजेक्ट करतोय, ऐतिहासिक आहे. सो मी त्याच्यावर बरंच काम केलं पण काही अंशी तो नाही होऊ घातला. कारण बरेच काही कारणं असतात त्याच्यामध्ये, काही फिनान्शियल गोष्टी असतात. कारण प्रत्येक प्रोड्युसरच तेवढा सक्रिय सहभाग देतोच असं नाही. आणि तो प्रोजेक्ट अजून आमच्या मनात आहे, पण बघू कधी आहे. परत काही दिवसानंतर प्रीतमचा मला फोन आला की दादा असं एक प्रोजेक्ट मी करतोय, तर हे कॅरेक्टर तुम्ही करणार का? मी कॅरेक्टर बघितलं, म्हटलं प्रीतम तुला माहिती आहे ना मी खूप कमी काम करतो, पण जस्ट सिलेक्टेड काम करतो. तर हे कॅरेक्टर माझ्याने जाणारं नाहीये. आपण नक्की करूच, कारण मला सुद्धा करायचंच आहे, पण हे कॅरेक्टर नको. जेव्हा तो जो प्रोजेक्ट आहे तो चित्रपट मी पूर्ण बघितला, तेव्हाच मी प्रीतमला म्हटलं प्रीतम हा चित्रपट ब्लॉकबस्टर असणार आहे. आणि तो म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड होता. मला अल्ल्याड पल्ल्याड मला ते कॅरेक्टर करता नाही आलं, मी नाही केलं तो चित्रपट. पण त्याच्यानंतर परत काही दिवसानंतर प्रीतमनी मला फोन केला की दादा मी हे कॅरेक्टर तुला बघून लिहिलं आणि तू हे कॅरेक्टर करणार आहेस. आणि तो चित्रपट म्हणजे घबाडकुंड. अशा पद्धतीने मग घबाडकुंड आमची ही टीम एकत्र आली. ती पायी असते ना ट्रायपॉड, सो तशी असते की त्याचे ते 3 पाय, आर्टिस्ट, डिरेक्टर, प्रोड्युसर. म्हणजे आपण एक मेन समजा दोरी अशाने सगळेच महत्वाचे आमच्यासाठी. आमचा स्पॉट दादा सो तेवढेच महत्वाचे असतात. आणि जे मला सुद्धा नावाने हाक मारू शकतात असं आमचे स्पॉट दादा. सो ही जी टिप आहे ना, एक जरी त्याचा पाय समजा कमकुवत असेल तर लगेच ते पडणार. सो आर्टिस्ट पुढे कमकुवत असेल तर चित्रपट चांगल्या काही गोष्ट करू शकत नाही, किंवा डिरेक्टर असेल तर. पण बऱ्याच वेळा प्रोड्युसर सुद्धा तेवढा सशक्त असायला लागतो. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य की रसिक सरांसारखं एकदम सशक्त, ह्याच्यापेक्षा 10 पट सशक्त असा प्रोड्युसर या चित्रपटाला लाभला. मी असं म्हणत नाही आम्हाला लाभला, मी असं म्हणतो ह्या चित्रपटाला. कारण हा चित्रपट त्या युनिव्हर्सची म्हणतात ना एक सुरुवात आहे. मी रसिक सरांना म्हटलं की पुढच्या चित्रपटामध्ये आम्ही असू नसू आम्हाला माहीत नाही, परत आपण एकत्र येणारच आहोत. पण ही जी शृंखला जी आहे ना ती अशीच मजबूत, अशी तुम्ही तिथे सर्वांसमोर मांडत राहा. कारण मराठी पाऊल पडते पुढे. हॉलिवूडमध्ये जसं युनिव्हर्स म्हणजे जसं आपण सिरियलचे एक एपिसोड बघतो, तसंच चित्रपटाचे एक मोठे एपिसोड संलग्न जे असतात की एक एपिसोडचा एंड असतो, दुसऱ्याची ती सुरुवात असते. सो तसंच जे असतं ज्याला आपण सिक्वेल सुद्धा बोलतो, सो तसंच हे जे युनिव्हर्स जे नाव दिलंय ते मराठीमध्ये कुठे येत नव्हतं. ते आमचं डिरेक्टर मित्र प्रीतम आणि आमचे प्रोड्युसर मित्र रसिक सर यांच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्राला ही सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये. सो आम्हाला फार दोघांनाही बरं वाटतं, आमच्या सगळ्याच टीमला बरं वाटतं की आपण या सुरुवातीचा एक मोठा भाग होणार आहोत. आणि जे अल्ल्याड पल्ल्याडच्या नंतर जे काही घडलं तो दिल्या तिकडनं इकडे आला. आणि घबाडकुंडमध्ये त्यांनी काय काय मजा केली आहे, आम्ही त्याच्यामध्ये काय काय मजा केली आहे, ते सगळ्यांना घबाडकुंडमध्ये बघायला मिळणार आहे. घबाडकुंड फक्त हॉररच चित्रपट असा आहे असं नाहीये. तर अष्टपैलू आपण म्हणून एखादी गोष्ट तर तसं ते असेल, ज्याच्यामध्ये हॉरर आहे, कॉमेडी आहे, इमोशन आहे, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, ॲडव्हेंचर आहे, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो प्रत्येकाला बघता येईल असा हा चित्रपट आहे. अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत, 6 वर्षाच्या मुलापासून अगदी 60 वर्षांच्या काकांपर्यंत सुद्धा हा चित्रपट गृहामध्ये जाऊन सगळ्यांना बघायला मिळेल, जो 19 जून 2026 प्रदर्शित होणार आहे. प्रयत्न केलाय आम्ही चित्रपट बनवण्याचा. रसिक सरांना तर खूप छान वाटलेलंच आहे. कारण बऱ्याच असं असतं की आर्टिस्टला आपण जे काम करतो ते चांगलं वाटत असतं. संदीप आम्ही काही असं की आम्ही किती पण लोकांनी सांगितलं चांगलं झालं तरी आम्हाला तो एक प्रश्नचिन्ह असतो, नाही अजून आपण याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं तर, हे नेहमी आम्हाला प्रश्न असतो. सो तोच प्रश्न परत या इथे सुद्धा पडलेला आहे की सगळे म्हणतात चित्रपट खूप छान झालाय, म्हणजे ज्यानी बघितलाय तो रॉ बघितलाय तो,
आमची जी काही टीम असते ती चित्रपट बघत असते. काही जे जवळची लोक असतात जी क्रिटिक्स सांगू शकतात सुरुवातीचे, सो त्यांनी जो चित्रपट बघितला तेव्हा म्हणाले की खूप छान झालंय, चांगलं झालंय. तरी पण आम्हाला दोघांना, तिघांना, चौघांना, सगळ्यांना प्रश्न हाच आहे की नाही याच्यापेक्षा आपण अजून काहीतरी चांगलं आपल्याला करता आलं असतं तर. पण एवढं सांगतो की मी आत्ताच सांगितलं की जसं आपलं लहान मूल आपल्या घरच्यांसमोर कसंही नसलं तरी आपल्या घरच्यांना ते आवडतंच, ते त्याला हृदयातच ठेवतात. तसंच एखादी छोटंसं जरी काय तुम्हाला असं वाटलं की वेडं वाटलं, आम्हाला माहिती आहे तुम्ही ते बरोबर आम्हाला हृदयात ठेवणार आहात, कारण आम्ही तुमची मुलं आहोत. सो आम्ही कसंही नसलं तरी ते तुम्हाला आवडणार, तुम्ही त्याचं कौतुकच करणार आहे. आणि रसिक सरांच्या मते प्रीतमनी हा जो डान्स आहे किंवा हा जो चित्रपट आहे तो तर खूप छान केलेला आहे. कारण असं VFX सुद्धा जे आहे ते खूप छान बनलेलं आहे. मी स्वतः बघितलं, कथा खूप छान पद्धतीने त्या तिकडे फिरती आहे. आणि मी एवढंच सांगतो की त्याच्यामध्ये कॉमेडी आहे, इमोशन्स सुद्धा आहे. मी मगाशीच म्हटलं की त्याच्यामधला एक जो सीन आहे आमच्या संदीपचा, तो सीन तुम्ही बघितल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं. मी तर ऍक्टर आहे किंवा मी कलाकार आहे, ते बघितलं मी त्या तिकडे निर्मिती होताना तिकडे होतो, पण तरी पण त्याचा जो काही आविर्भाव मला आता तुम्हाला करून दाखवायची इच्छा झालेली आहे की संदीपनी काय कसं केलं ते. पण ते जे काही केलं ना ते इथे भावलं. सर तुम्हाला ते बघायला मिळेल 19 जून 2026. बस हे सगळं आहे. हे जे काय ते म्हणजे आपलं घबाड आहे, मैत्रीचा घबाड, प्रेमाचं घबाड. आणि हे जे काही सगळे ॲडव्हेंचरचं घबाड जे आहे ते 19 जून 2026 थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे. घबाडकुंड. एक वैशिष्ट्य असेल तर सांगता येईल. बेसिकली याचा सेट हा 18,000 स्क्वेअर फीटचा सेट होता. याच्यातले कलाकार, त्याच्यानंतर याच्यातलं टेक्निकल ॲस्पेक्ट जो आहे, जो आत्तापर्यंत कदाचित मिसिंग पार्ट होता, त्या पार्टवर केलेला काम जे आहे किंवा VFX असतील, DI असेल, BGM असेल, हे परफेक्शनच्या दृष्टीने केलेलं काम आहे आणि त्याचे रिझल्ट्स आम्हाला मिळालेले आहेत. आणि हा चित्रपटगृहातच बघण्याचा म्हणजे मोठ्या स्क्रीनवर बघण्याचंच प्रॉडक्ट आहे हे. तर डेफिनेटली म्हणजे एक वैशिष्ट्य नाही आहे मराठीत, एक जी उणीव किंवा जी एक गॅप होती ती गॅप फिल करण्याचा हा प्रयत्न आहे, ते म्हणजे युनिवर्स. बेसिकली घबाडकुंड या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये युनिवर्स ही संकल्पना आपण राबवतो आहे. युनिवर्स ही संकल्पना आम्ही कम्पेअर करतो आहे ॲव्हेंजर्सशी आणि याचे अनेक भाग येणार आहेत. तर पहिला भाग जे फाउंडेशन आहे या युनिवर्सच्या बिल्डिंगचं, तो 19 जून रोजी वर्ल्ड वाईड रिलीज होतो आहे. तर डेफिनेटली आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी नाशिककरांना विनंती आहे की या चित्रपटाला आपण चित्रपटगृहामध्ये येऊन बघावा आणि त्याला भरपूर प्रतिसाद द्यावा. मनोरंजनाचं एक फुल प्लेज पॅकेज या चित्रपटामध्ये आहे. सगळ्या इमोशन्स किंवा नवरस यामध्ये एकाच चित्रपटामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. तर पुन्हा एकदा विनंती आहे की नाशिककरांना की त्यांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.